नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे अनपटवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. रामनवमी निमित्त या गावचा इतिहास, जुनी परंपरा, पारायण उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. हरिभक्त प्रवचन वगैरे आता सुरू आहेत. भरपूर जुना आणि जुनी परंपरा आहे या गावची. मैदानाची पण जुनी परंपरा आहे आणि पारायण सोहळ्याची. तर थोडं आपण गावातील मंदिरातील माहिती घेऊन आपण नंतर मैदानावरती जाणार आहोत. पाहूयात काय म्हणतात ग्रामस्थ. या बोले आणि भोगे झालेले केले पूर्वजांनी आपल्याला भोगा आता काय बोला. श्रद्धेची रूप 3 आहेत: राजस, सात्विक आणि तामस. मग आता ह्या 17व्या अध्यायामध्ये आपल्या जीवनावरती, आपल्या आहारावरती सगळं जीवन आहे. आपण यात कुठल्याच मोडतोय. सात्विक मध्ये मोडतोय, राजस मध्ये मोडतोय, तामस मध्ये मोडतोय. हे आपलं आपण ठरवायचं. चला. तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो मी आता अनपटवाडी गावामध्ये, आणि तिथं पाहू शकता रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. तर या गावची परंपरा जुनी आहे. मैदान सुद्धा आपली बैलगाडीची जुनी परंपरा चालत होती. मध्यंतरीचा काळ बंदी असल्यामुळे मैदान बंद होती, परंतु पुन्हा एकदा अनपटवाडीकरांनी मनावरती घेतलं आणि बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलंय. या ठिकाणी पाहू शकता आपण ज्ञानेश्वरी वाचन वगैरे. महाराज आहेत आपल्यासोबत. थोडं किती वर्षाची परंपरा जाणून घेऊ आणि आपण लगेच फाटीवरती जाणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. काय सांगाल इतिहास अनपटवाडी गावचा? किती वर्षाची परंपरा आहे? आमचं ग्रामदैवत प्रभू रामरायांचं आहे मंदिर. तसं पाहिलं तर अगदी प्राचीन काळातलं जुनं मंदिर आहे. तुम्ही या पाठीमागच्या मंदिरावरून पाहता जात. आणि या मंदिरामध्ये आता नवोदित ज्ञानोबा तुकोबांची मूर्ती, परत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपण त्या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. त्या मूर्तीला जवळजवळ कोरोनाच्या अगोदर 1-2-3 वर्ष आपण त्या मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि हे आमचं ग्रामदैवत प्रभू रामरायांचं फार जुना, म्हणजे आमची जुनी जवळजवळ 30-35 वर्ष झाली असतील किंवा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त काळ झाला असेल. 100 वर्षाचा काळ. म्हणजे आम्ही पहिल्यांदा तो भंडारा म्हणून साजरी करत होतो. बरोबर. हे मोठी अशी कायला असायची, त्याच्यामध्ये खीर बनवायची, शेजापाजारच्या गावातल्यांना निमंत्रण द्यायचं. असा 100 वर्षाचा काळ अगदी आम्हाला आठवत सुद्धा नाही. तो 3-4 पिढ्या झाल्या. 3-4 पिढ्या झाल्या. आणि असा हा आमचा उत्सव अगदी फार जुना आहे. आणि सप्त्याला या वर्षी 21व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. नक्कीच. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आम्ही 2005 साली त्याची स्थापना केली. त्याच्या अगोदरचे 6 वर्ष आमचं छोटंसं गाव असल्यामुळे आम्ही काय केलं, फक्त त्यावेळेला आम्ही नुसतं कीर्तन महोत्सव करत होतो. फक्त रोज हरिपाठ आणि कीर्तन करायचं. 2005 साली आम्ही ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, म्हणजे सप्ताहाचं रेग्युलरली कार्यक्रम असतात ते आम्ही राबवायला लागलो. आणि या घटनेला किंवा या सोहळ्याला, या उत्सवाला 21 वर्ष, आता 21वा वर्ष हे पूर्ण होते. आणि रामनवमीला एवढ्या पंचक्रोशीमध्ये, परिसरामध्ये आमचा फार मोठा उत्साह असतो. शेजारचे आसपासची बरीच गावं, डिस्कळा हा इकडच्या भागामध्ये, उत्तर विभागामध्ये डिस्कळ हे मोठं गाव पडतं. बरोबर. आणि त्या डिस्कळ विभागामध्ये 12 वाडे आहेत. त्या 12 वाड्यातली सर्व भाविक मंडळी, श्रोते मंडळी, अगदी भजनी मंडळ सगळी येतात. आणि हा रामनवमीचा उत्सव अगदी आम्ही या अनपटवाडी गावामध्ये मोठ्या उत्साहानं पार पाडत असतो. आणि आम्हाला आनंद वाटतो की ही जुनी म्हणजे जुनी परंपरा आणि तो सोहळा आम्ही डोळ्यानं पाहतोय किंवा त्याचा अनुभव आम्ही आनंद घेतोय, त्याचा अनुभव घेतोय. याचा आम्हाला फार आनंद आहे. आणि या उत्साहामध्ये, या सोहळ्यामध्ये आम्ही संपूर्ण गाव, 100% संपूर्ण गाव अगदी मोठ्या उत्साहानं भाग घेत असतो. आणि हा उत्सव, हा कार्यक्रम आम्ही आनंदाने पार पाडत असतो. नक्कीच. मित्रांनो, महाराजांनी आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली, परंतु परंपरा किती जुनी आहे. आणि जुन्या परंपरा, जसं महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधलं जातं, या संतांच्या पावनभूमीमध्ये प्रत्येक गावामध्ये काय ना काय तरी परंपरा आहेत. जसं महाराजांनी सांगितलं 100 वर्षाची परंपरा आहे गावची. रामनवमी निमित्त मोठा उत्सव साजरा होत असतो. तर आपल्याला गावातली थोडी माहिती घेतली आणि आता आपण
आपल्या मूळ मुद्दा म्हणजे थोडक्यात आपली आवडती सर्वांची बैलगाडी शर्यत, त्या ठिकाणी आपण जाऊन आता मैदानाचा आढावा घेणार आहोत आणि तिथलं नियोजन. हे मैदान सुद्धा भरपूर जुनं आहे मित्रांनो, परंपरा जुनी आहे, परंतु बंदीच्या काळामध्ये मैदान बंद झाली. त्यानंतर आता पुन्हा अनपडवाडीकरांनी मनावरती घेतलं आणि रामनवमी निमित्तच आयोजन केलंय. तर एकंदरीत आता पुढील आपण माहिती मैदानावरती घेणार आहोत. रामकृष्ण. रामकृष्ण. मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो आपण फाटीवरती, फाटीचा व्हिडिओ आपण सुरुवातीलाच बघितला असेल. रान अगदी गजगजीत ओराडीचं रान आहे आणि ओपनचं मैदान आहे 7 तारखेला अनपडवाडीला. आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी, यात्रा कमिटी, अनपडवाडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. गुरुजी नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, जुनी परंपरा आहे गावची? आमच्या गावात 50 वर्षापासून 50 ते 55 वर्षापूर्वी असंच श्रीनाथ मस्कोबाई देवाची यात्रा म्हणजे फार जुनी भरते आणि त्या यात्रेनिमित्त हौशी लोकांच्या मदतीनं हा बैलगाड्या शर्यतीचा आखाडा सुरू झालेला होता आणि तो आखाडा बरेच दिवस चालू होता. पण मधल्या कोरोनाच्या काळात किंवा बंदी असल्यामुळे. शासनाची बंदी असल्यामुळं काही काळ बंद राहिलेला होता आणि तो पुन्हा पूर्ववत चालू व्हावा या दृष्टीनं ग्रामस्थांनी, या तरुण पोरांनी किंवा बैलगाडी हौशी शौकीनांनी हा पुन्हा निर्णय घेऊन हा कार्यक्रम सुरू करण्याचा त्यांनी प्रघात सुरू केलेला आहे आणि त्यामुळं त्या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या दृष्टीनं त्या बैलगाडी शर्यतीची नियोजन झालेलं आहे. मित्रांनो, आता मैदानासंदर्भात गुरुजींनी आपल्याला माहिती दिली, परंपरा जुनी कशी आहे काय. आता मेन महत्वाचं मैदानासंदर्भात जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. गौरव, काय सांगशील? आता जुनी परंपरा आहे, 7 तारखेला मैदान आहे, कसं नियोजन आहे? जुनी परंपरा आहे, मैदान हे परंपरेचे आणि कसं आहे, जे आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अधीन राहून हे मैदान पार पडणार आहे. नक्कीच. आणि बक्षिसाचं स्वरूप: प्रथम क्रमांक 51,000 मानाची ढाल, द्वितीय क्रमांक 31,000 मानाची ढाल, तृतीय क्रमांक 21,000 मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 11,000 मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 21,000 मानाची ढाल, पंचम क्रमांक 11,000 मानाची ढाल, सहावा क्रमांक 7,000 मानाची ढाल आणि सातवा क्रमांक 5,000 मानाची ढाल. नक्कीच. अशा पद्धतीनं बक्षिसाचं स्वरूप आहे. त्याचबरोबर जे बैलगाडी मालक म्हणजे गट पास करणारा प्रत्येक बैलगाडी मालकास त्याला फुल नाही फुलाची पाकळी मिळावी म्हणून आपण त्याला आकर्षक ट्रॉफी, सन्मान चिन्ह देणार आहोत. त्याचबरोबर ज्या गाड्या सेमीमध्ये 1 नंबर करणार आहेत त्या फायनलला जाणार आहेत, ज्या 2 नंबर करणार आहेत त्यांच्यासाठी आपण उत्तेजनार्थ बक्षीस व 1 किलो मानाचा गुलाल देणार आहे. नक्कीच. मित्रांनो, सुंदर असं नियोजन आहे. गट पास झालेल्या गाडीला आकर्षक चषक ट्रॉफी देऊन सन्मान केला जाईल. क्वार्टर फायनलला जी 2 नंबरला गाडी उतरल त्यांना सुद्धा फुलाची पाकळी आणि 1 किलो गुलाल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आणि मानाच्या डाली असणार आहेत फायनलच्या बैलगाडी मालकांना. आपला पल्ला किती आहे? पल्ला आपला 750 फूट आहे. 750 फूट. हो. मित्रांनो, रान आहे उराडीचं आणि माती मिक्स, म्हणजे काय कटा नाही, म्हणजे दगड दोंड असले का. पुढच्या बाजूला म्हणाल तर मग थोडं काय पाहिजे एवढं मोकळं आहे. कुठे बरं आजूबाजूला कुठे असं विहीर आड काय खड्डा मोठा? विहीर, नाला, ओढा असं काय परिसर नाही, विजेचा खांब नाही, काय नाही. नक्कीच. मित्रांनो, आता ऑनलाईन आपली अनपडवाडी मैदान सुरू आहे. हो. तर जे बैलगाडी मालक 7 तारखेला अनपडवाडी पाटीवरती पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचे. दुसरी गोष्ट, गाडी कमी जास्त आली बक्षीस आपल्याला रितसर दिली जाणार का? गाडी कमी जास्त आली, अगदी 5-50 जरी गाडी आली तरी मैदान होणार आणि बक्षीस पूर्णपणे मिळणार आहे. नक्कीच. कारण आपण जी परमिशन आहे ती बैलगाडी संघटनेला विचारून घेतली, त्याच्यामुळे आपण त्यांच्या नियमाला बांधले. नक्कीच.
मित्रांनो बघा, यात्रा म्हणलं की गावचं एकोपा, आणि गावचं एकोप म्हणलं की गाडी किती पण येऊ द्या, गाडीकडे बघितलंच जात नाही. गाडी जेवढ्या गाडी देईल तेवढ्या गाडीत फायनल करून बक्षीस देतात, कारण गावचं नाव हे महत्वाचं असतं. कारण गावात एखाद्या गावात बैलगाडी मालक गेले आणि बक्षीस कमी जास्त दिली तर चर्चा गावती, आम्ही ह्या गावात गेलो पण आम्हाला बक्षिसात कमी दिलं किंवा बक्षीस अर्धी दिली गाडी कमी आल्यामुळं. तसं इथं काय होणार नाही. जे पॅम्पलेटवर रक्कम दिलेले आहेत ते बक्षीस रितसर त्यांनी सांगितलं, गाडी 50 येऊ द्या 100 येऊ द्या, काय येईल त्या गाड्या पळवणार, आणि बक्षीस हाय जेवढी पॅम्पलेटवर बॅनरवरती तेवढी बक्षीस दिली जाणार आहेत. ऑनलाईन नाव सुरू आहे. अजून काय सांगाल बैलगाडी? अजून बैलगाडी मालकांना सांगू की आम्ही फाट्या 7 असल्यामुळे 300 गाड्यांची नोंद घेणार आहे. बरोबर. काल ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे. जवळजवळ 25 ते 30% गाड्यांची नोंद झालेली आहे. तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी. नक्कीच. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा बैलगाडी मालकांना लक्ष द्या, 300 गाड्यांची फक्त नोंद होणार आहे. त्याच्यावरती एकही गाडी नाही, कारण 7च फाटे आहेत. रान ओराडीच आहे, पल्ला 750 फूट आहे, पण रान कसाच आहे. त्यामुळं सगळ्यांचाच कस लागणार आता इथं पणाला, आणि फाट्या 7 असल्यामुळे 300 गाड्यांची नोंद आहे. अजून काय सांगाल? अजून फाटी पळायला आता 14 फुटाची फाटी आहे. नक्कीच. म्हणजे तोही काय आपल्याला अडचणीचा विषय नाही. हो. दुसरी गोष्ट, खाली पट्टीला कॅमेरा सुट्टी. हो, सुट्टीला एक कॅमेरा, निकालाला 2 कॅमेरे आणि एक स्क्रीन नक्कीच. असं आहे आपल्याकडे. श्री गणेश लाईव्ह आहे आपल्याकडे. बाकी आपलं पाण्याची सोय वगैरे पाण्याची सोय एक टाकी आहे आणि 2 टँकर मागवलेत आपण. नक्कीच. पण जाता आता बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना आम्ही आवर्जून एवढं सांगेल की हे मैदान हे आपल्या जुन्या परंपरेचं आहे. तर सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून व पूर्णपणे सहभाग दाखवून आपली सहमती दाखवावी व या मैदानाची शोभा वाढवावी. नक्कीच. तर मित्रांनो, कमिटीनं आपल्याला सांगितलं आता मैदानाची रूपरेषा, फाटीचा पल्ला, फाटी सुद्धा आपण बघितली, कुठलीही अडचण नाही आजूबाजूला, आणि रान ओराडीचा पुढे थांबायला कसल्याही प्रकारे अडचण नाही. त्यामुळे येत्या 7 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनपडवाडी मैदानाची शोभा वाढवावी. मित्रांनो, आपल्यासोबत रविभाऊ फाळके आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता शिवदडीचं गाव शिंदेवाडीनं अनपडवाडी का लांब नाही अंतर? सगळ्यात पहिलं की आम्हाला जसं आठवतं तसं अनपडवाडीचं मैदान चालू आहे. बर. 50-55 वर्षाची परंपरा आमच्या वरच्या पंचवर्षीत एक 10-15 गावात ही जुनी परंपरा, आणि एवढंच गाव असं आहे की मैदानाची परंपरा चालू ठेवलेली आहे. बरोबर. बंदीच्या काळानंतर आता यांनी सगळ्यांनी यात्रा कमिटी एकत्र येऊन परंपरा बंद नाही पाडायची म्हणून परत एकदा मैदान घेतलंय. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगा रविभाऊ, की आता रोज आपण मैदान होते फाटी संदर्भात, आणि मैदान कसं होईल? आता बैलगाडी मालकांना एवढं सांगणं की फाट्या 7च आहे त्यामुळं ऑनलाईन नोंद चालू आहे, आणि जेवढे जास्तीत जास्त लवकर नोंद करता येईल तेवढी नोंद करून घ्यावी. कारण फक्त 300च गाडी नोंद करणार आहे. तर दुसऱ्यासारखं गाड्या पैसे कमवायसाठी काय मैदान घेतलेलं नाही. बरोबर. यात्रेचं मैदान आहे. इथं जरी 100 जरी गाडी जमली तरी बक्षीस सगळं पूर्ण रकमेने देणार आहेत, कारण यात्रेचं मैदान आहे. बरोबर. नावासाठी जुनी परंपरा आहे म्हणून मैदान घेतलं. नक्कीच. तर जाता आता सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, अनपडवाडी यांना सहकार्य करायचं. मित्रांनो, आपल्यासोबत या गावचे जुने बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांनीच फाटी वगैरे केलेली आहे, आणि त्यांचा जुना बैल पळायचा बैलाच ना आपल्या दिन्यानं काळ गाजवला. त्यामुळं आता सध्या ते इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ मैदान संदर्भात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता गावची परंपरा आहे, 7 तारखेला मैदान आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? सगळ्यात महत्वाचं इथं वशिला चालणार नाही. बरोबर. आणि म्हणजे आता तर नियमानुसारच आपलं मैदान होणार आहे क्लिअर. बरोबर. पूर्वीसारखं काय कोणी माझा पाहुणा आला, माझा कोण आला असला प्रकार इथं मेन म्हणजे होणारच नाही. जे काय आमच्या यात्रेचं पारंपरिक मैदान आहे याला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे असं आम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेणार आहे. नक्कीच. आणि आमच्या मैदानाची म्हणजे 50-55 वर्षाच्या म्हणजे आमच्या पूर्वजांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे, बरोबर, ते बंदीच्या काळात बंद होती, पण आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून एकत्र बसून हा विषय म्हणजे निर्णय घेतलेला आहे. बाबा काय नाही, मैदान 1 नंबर करायचं, पारदर्शकतापणा ठेवायचा, आणि दुसरी गोष्ट की बाबा आपल्या गावाचं कुठंही गालबोट लागलं नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची. नाव खराब झालं नाही, नाव खराब अजिबात झालं नाही पाहिजे. नक्कीच. तर मित्रांनो, जुने बैलगाडी मालक होते, यांचा दिन्या म्हणून बैल पळायचा. आता नवीन पिढीला माहित नसणार रे भाऊ, नवीन वाले तेव्हा मीडिया वगैरे काय नव्हतं, काय युट्यूब वगैरे नसल्यामुळे बऱ्यापैकी बरीच अशी बैल मित्रांनो अंधारात आहेत.
म्हणजे ज्यांचा इतिहास हा पडद्याआडच राहिलेला आहे. कारण त्यावेळेस मीडिया नव्हती. आता त्यावेळेस मीडिया असते की नाही, त्यावेळेस चांतर आणि आत्ताच अंतर लोकांना जाणवलं असतं की बैलांना स्पीड काय होतं. बैल बघ अशी बैलाकडे वर बघून तोंड करून बघायला लागायचं, अशी उज पड बैल असायची. ते जुनी बैलगाडी सर्जा बैलाचे मालक आहे. जुना सर्जा जो पैलवान ब्रह्मदादा कुमटे यांना त्यांचा सर्जा दिलेला त्याचे मालक आहे. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. काय सांगाल आता, जुनी परंपरा आहे, तुम्ही बैलगाडी मालक आहे, प्रसिद्ध बैलगाडी मालक होता काळात, सर्जानं काळ गाजवला. काय सांगाल बैलगाडी मालकांना या मैदान संदर्भात? बैल मालकांना एवढं सांगायचं की सर्वांनी लवकरात लवकर बैलगाड्या नोंद कराव्यात आणि इथं रास्त मैदान होणार आहे, कोणावर अन्याय होणार नाही. सगळ्या बैलगाडीवाल्यांना की न्याय व्यवस्थित दिला जाईल. नक्कीच. तर मित्रांनो, आणि निकाली पंच वगैरे आपल्या कमिटीचे नक्कीच. आणि मित्रांनो, निकाली पंच पण म्हणजे काय नवीन नाहीत, जुने पंच जे बैलगाडीतले आहेत जुन्यापासून तेच पंच असणार आहेत. त्यामुळे इथं कुठल्या प्रकारे त्यांनी सांगितलं ओळख वशिला भावना राळा असलं काय नाही. रितसर या रितसर पळ आणि रितसर बक्षीस घ्या. तर जाता पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून अनपडवाडी ग्रामस्थ यात्रा कमिटी यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांगले, मस्कुबाच्या नावाने चांगले.